मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक शिवसेना ही स्वबळावर लढवणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेनेची फसवणूक केली होती. मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही सावध आहोत, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांनी दिली आहे. मिरजमध्ये बजरंग पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. व्यक्तिद्वेषी राजकारण करणं चुकीचं अशी टीका करून शिवसेना महापालिका क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे पुढे म्हणाले, महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबत जर भाजपशी बोलणी करायच्या असतील तर त्याचा फक्त वरिष्ठ पातळीवरच होतील, असंही मोहन वनखंडे यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्यासाठी ज्या काही राजकीय गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व केल्या जातील, असंही मोहन वनखंडे यांनी यावेळी सांगितलंय. करतो सांगली, कुपवाड आणि मिरज महानगरपालिकेमध्ये आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवली आणि आमचे 2 उमेदवार अतिशय चांगल्या बहुमताने निवडून आले. खरं म्हणजे आम्हाला खूप कमी वेळ मिळाला आणि आयत्या वेळेला भाजपनं सांगितलं की युती होणार नाही म्हणून. त्यामुळं आमचे अनेक चांगले उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडे येणार आहेत, ते दुसरीकडे गेले. परंतु आज अशी परिस्थिती, आम्ही पहिल्या दिवशी आमच्या संपर्कमंत्र्यांनी सांगितलं होतं की महानगरपालिकेतला महापौर हा शिवसेनेशिवाय करता येणार नाही. आणि आज तीच परिस्थिती आम्ही करून दाखवलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, की कामाला घेतल्याशिवाय त्या ठिकाणी महापौर कोणाचा होऊ शकत नाही. खरं म्हणजे ज्यांनी आम्हाला कमी लेखलं, ज्यांनी आम्हाला जागा वाटपामध्ये थोडंसं डावललं जाणीवपूर्वक, त्यांना या निमित्तानं निश्चितपणानं आता मिळालेलं लक्षात आलेलं आहे. आजच्या आम्ही मिटिंग घेतली सरांनी आम्ही की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशीच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आम्ही असं आज ठरवले सगळ्यांनी एकमतानं की असलेल्या 10 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 20 पंचायत समिती मतदारसंघ मिरज तालुक्यातील, आमच्याकडं मिरज तालुक्याचा 2 विधानसभा मतदारसंघाचा जो माझ्याकडे कार्यभार आहे त्याच्यामधले 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समित्या, ह्या आम्ही या ठिकाणी स्वबळावरती त्या ठिकाणी सगळे अर्ज भरणार आहे आणि स्वबळावरती निवडणुकीची आम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे. समविचारी म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाबरोबर आमची चर्चा होऊ शकते आणि त्यांच्यावर आमची काही काँग्रेस राष्ट्रवादीवर नाही. आमच्या पॅनलमध्ये समविचारी पक्ष आणि हात असू शकत नाही. पॅनलमध्ये भाजपला सत्तेतलेच पक्ष तुमचे राहिले, सत्तेतलेच पक्ष राहिले. आम्ही सत्तेतल्या पक्षाबरोबर आमचा एक सत्तेत लक्ष द्या, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना महायुतीचा पक्षाच्या बरोबर, समविचारी पक्षाच्या बरोबर आमच्या नेत्यांची परवानगी घेऊन आम्ही आघाडी करू शकतो. ती प्रभाग क्रमांक 3 मध्ये केलेली आपल्याला दिसलेली आहे. जिंकण्यासाठी जी आवश्यक आहे ते करू आम्ही, एवढं नक्की. पण सर, या संदर्भात एक प्रश्न आहे की राज्यात युती आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे तुमचे संबंध चांगले आहेत सगळ्यांशी युती म्हणून, पण स्थानिक पातळीवर भाजपकडून तुम्हाला प्रकार विरोध होते दरवेळेला. काय सांगतो, मी स्थानिक इथल्या नेतृत्वाला किंमतच देत नाही आहे. माझी चर्चा जर झालीच तर माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादाबरोबर होईल किंवा नेतृत्वानं वरिष्ठांनी कोण नेमणूक केलेली आहे. कारण वैयक्तिक दोषातून राजकारण कधी चालत नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतोय आणि पक्षाने दिलेला निर्णय हा मान्य करायचा असतो. त्यामुळे मला दिलेला पक्ष निर्णय होता, तुम्ही बघितलं असेल की तुम्ही अर्ज भरायचे नाही, तुम्ही युती तुमच्या वेळी तुटणार आहे, भविष्यात काय करायचं ते आम्ही ठरवलं आहे. तेव्हा मी अगदी सांगितलं आम्ही दोघंही अर्ज भरणार नाही. तेव्हा पक्ष मोठा ठरला, व्यक्ती नाही आहे. त्यामुळे आत्ता आम्ही भविष्यात जे काही राजकारण करणार आहोत ते व्यक्ती केंद्रित न करता, व्यक्ती दोषातून न करता पक्षावरचा जो निर्णय होईल, पक्ष जो आदेश देईल त्याच्याबरोबर करेल. मग ते भाजपबरोबर असेल, राष्ट्रवादीबरोबर असेल किंवा शिवसेना स्वतंत्र असेल. तर आम्ही काही असं जाऊन तुम्हाला पाठिंबा कोणाला देणार नाही. ज्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला त्रास दिला आहे त्याचा तेवढा मोबदला आम्ही घेतल्याशिवाय पक्षाला पाठिंबा नाही देऊ शकत. आणि म्हणला तर जसा भाजपबरोबर आहे, पण सागर जवळ निवडून आला तो राष्ट्रवादीच्या अजितदादा गटातून पॅनलमधून निवडून आला आहे. त्यामुळे ते काय आम्हाला वाकडे. शिवसेनेशी चर्चा होती वनखंडे सोडून, तशी तुमची भाजपवर चर्चा आहे काय खाडे सोडून? नाही, आम्ही त्याला म्हणजे किंमतच देत नाही, त्यांना गिनतच नाही आहे. आम्ही चर्चा करतोय ती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील. सत्तेसाठी तुम्हाला जर उद्या समोरून चर्चेला ते स्वतः असले कोणतं तुमचं, आमचा विषय असा आहे, पालकमंत्री चंद्रकांत दादाशी चर्चा होऊ शकते, बाकी कोणाची नाही. आणि झालं देवेंद्र फडणवीसची.